तू किती माझ्यावर दबाव आणला असतात मी घर सोडणार नाही हे लक्षात ठेव. मग तुला आमच्या मार्गाने काढावं लागेल. जर त्या बाईशी लग्न करशील तर या गावात राहायचं नाही. पंचक्रोशीत शेण घालतील आमच्या तोंडात. दिवसा ढवळ्या गावाच्या माळ्यावर तुमचा तमाशा चालतो. सगळं गाव रोज दारू पितो. हे तुम्हाला चालतं. या दारू पाहिजे कितीतरी घर धुळे लागले. हे माहीत असून सुद्धा तुम्ही मला होता. जरा शरम करा. अरे दादा गावात कोणी नाचणाऱ्या जवळ संसार केलाय का? हे असं वागणं तुला तर सोपतंय का? निर्दयी माणसानं मी लग्न करीन. मी तुला ह्याच घरात ठेवीन. तुम्ही माझं काय करू शकत नाही. माझ्या घरातून जायचं वा नीट बघा. दुसऱ्या ताट्यात झाकून बघू नका. तुम्हाला हॉटेलात बांधर खातं हे लक्षात ठेवा. शंभर तरी कागद तर इथं बळजबरीने माझ्या घरात आल्या पोलिसांना तक्रार करायला लागेल. जा जा म्हणतो ना मी. जा आराम कर जा. सुभान काय याची घशात वळवणारी जीभ खेचून जाईल. आमच्या समोर बोलतोय. माझ्याशी बैर घेतो काय? आता तू ज्या घरातून चालता हो नाहीतर माझ्याशी 2 हात करावे लागतील. पहिला पावसाळा बोला दादा दादा काहीतरी तू चालतो. जायची भाषा वापरतो दादा. वा एकदम आजपर्यंत तुला पोचलं त्याच्याशी सरपंच हे काय चालवलं तुम्ही? हे बरोबर करत नाही. अशाने तुम्ही घरात पडशील ना. ऐकला का सरपंच? हे बरोबर करत नाही. आणि तुम्ही असं केला तर 5 वर्षात सत्ता पण भोगणार नाही. अरे वेळीच मी आलो नसतो तरी तुम्ही या घराचं घर फोडून वाटून तुम्ही लावले होते. अरे वा एक नंबर अप्पा एक नंबर काम केलं असतं. घराबाहेर जा नाही तर तुझ्याकडे पोलिसात तक्रार करायला लागत. हुशार कर मग सत्ता येईल तू पण जाशील. सरपंच सत्तेचा नशा करू नका. आता त्यात बोलायला लावू नका. चला सरपंच सुभान हे काय ऐकतोय मी? तू आमच्याकडे तक्रार केलीस म्हणून इथं आम्ही आलो. पांड्या पुणे आणले. आणि आज हे असं ऐकून घेतोय. काय लायकी आहे मस्तुराची? आमच्या घरच्या भानगडीत पडू नका. बरोबर हे तुम्हाला चढ जाईल. शाळा शिकाय पण कसा तुम्हाला अधिकार नाही म्हणा. सुभान काय बोलतो ते? हा मास्तर फोन लागतोय तुझा. अरे दादा बोल ना. हा मास्तर फोन लागतो. अरे सुभानराव ते पूर्वीचं नातं आहे ते तुला नाही कळायचं. बरोबर अगदी नाजूक नातं आहे ते. अगदी चित्राबाई पासून सरपंच तुला तोंड करण्याची काही इच्छा नाही. चल तू ऐकून चल काय ऐकून. तू आज ब्रह्मांड आहे. माझ्याशी टक्कर घेऊ नको. डोकं फुटल जाईल. मग तुला काहीच करता येणार नाही. मास्तर
आमच्याशी वाईट करू नका तुम्ही. हे तुम्हाला जड जाईल बघा. अरे जा रे जा. जण उचलण्याची ताकद आहे माझ्यात. गाणे जाऊ दे. आणि जा आणि परत असे पोकळ जमती देऊ नको. जा. अरे हे तुला समजून लागते. मास्तर बघून घेईल तुम्हाला. सुभानराव हा बोला सरपंच. आजचा दिवस लक्षात ठेवा आणि कसं वागा. बघून घेतो. हा अपमान मी विसरणार नाही. का बोलता तुम्हाला? दादा केवळ या मास्तरामुळे तुला त्रास होईल. इथून पुढे घरात कसं वागायचं ते माझं मी दूर गेला. दूर गेला. आपण लोक समजावून सांगू त्याला.